नमस्कार. आज आपण आसन पंचायत समिती गणाचे उमेदवार श्री रोशनभाई रमेश जाधव यांची या ठिकाणी उमेदवारी आहे. तर त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया की पुढील त्यांची वाटचाल कशी असणार आहे. तर आपण या ठिकाणी पंचायत समितीसाठी आता उमेदवारी म्हणून अर्ज दाखल केलेला आहे आणि त्याचे प्रचारही कालपासून रान उठलेला आहे प्रचाराचं. तर आपलं विकासाचं ध्येय कसं आहे पंचायत समिती गणाच्या दृष्टीने? नमस्ते, मी आसन पंचायत समितीचा उमेदवार रोशन जाधव. माझं विकासाचं ध्येय म्हटलं तर मी समाजामध्ये राहणारा आहे. कायम मी समाजासोबत राहून 24 तास प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे संपूर्ण गावाने मला एकमुखी पाठिंबा देऊन माझं भैयादादांच्याकडे शिफारस करून मला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले. विकासाचं धोरण म्हटलं तर आज मी कालपासून प्रचारात फिरत आहे. काही गावामध्ये काही त्रुटी जाणवतात ती मी माझ्या मित्रांना नोट करायला सांगत आहे. उद्या भविष्यात आपल्याला त्यावर काम करता येईल. अशा प्रकारे जर 5 वर्षामध्ये आपल्याला या 7 गावामध्ये संधी मिळाली, त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. ज्या ठिकाणी काही 3-4 गावामध्ये या भागात पिण्याच्या पाण्याच्या थोड्याफार अडचणी आहेत, तसेच शेतीच्या पाण्याचा पूर्ण टेंबू अवलंबून असून त्यामध्ये काय बदल करता येतो का, पाण्याचा सोर्स वाढवता येतील का, तो पण मी पाण्याचा ह्या माध्यमातून प्रयत्न करत आहे. संपूर्ण गावामध्ये मी प्रचारामध्ये जात असताना त्या गावातील अडीअडचणी समजून घेण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. आज तुम्ही जी उमेदवारी केलेली आहे, या उमेदवारीच्या मागची पार्श्वभूमी जी आहे, तुम्ही तळागाळातील लोकांना आधी जाऊन भेटल्यात, त्यांच्या समस्या वगैरे जाणून घेतल्यात, फक्त निवडणुकीला उभं राहून सगळ्यांनी एक वेळा जाऊन त्यांची भेट घेणार आणि परत 5 वर्ष त्यांच्याकडे फिरकणार नाही? मी मुळातच तळागाळातूनच कार्यकर्ता तयार झालेला आहे. मी पहिल्यांदा सोसायटीच्या माध्यमातून गावात काम केलेलं आहे. गेल्या 3 वर्षापासून मी ग्रामपंचायत सदस्य म्हणून गावात अतिशय चांगल्या प्रकारे आमचे मार्गदर्शकांच्या सर्वातील गावातल्या ज्येष्ठांच्या मी अतिशय चांगल्या प्रकारे अनिल भाऊंच्या माध्यमातून, सुहासभाईंच्या माध्यमातून काम केलेलं आहे. रात्री अपरात्री किंवा कधीही मला कोणत्याही कार्यकर्त्याने किंवा राजकारण म्हणून किंवा विरोधक जरी असला तर मी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. त्यामुळे तर संपूर्ण भागातील मी असं अचानक उमेदवारी वगैरे मागितलेली नाही. मी 7 गावामध्ये माझा संपर्क अतिशय चांगला आहे. ज्यावेळी भैयांनी 14 गावं पहिल्यांदा बोलवून घेतली आणि ज्यावेळी मुलाखत घेतल्या त्यावेळी प्रत्येक गावातील पार्टीच्या मेन लोकांना आत बोलवून ते विचारत होते उमेदवारी कोणाला द्यावी. त्यावेळी 7च्या 7 गावांनी सर्वांनी ज्येष्ठांनी तरुणांनी माझ्या नावाची शिफारस भैयांच्याकडे कामाची पोचपावती म्हणून केलेली होती. आज आपल्या मतदारसंघामध्ये पंचायत समिती गणामध्ये असंख्य असे तरुण आहेत जे पूर्णपणे शिक्षण घेऊन रोजगारासाठी, उद्योग व्यवसायासाठी जे सुशिक्षित बेरोजगार आहेत. तर आपण या पुढील भविष्यामध्ये निवडून आल्यानंतर तरुणांच्या रोजगार निर्मितीसाठी कोणता उपक्रम राबवणार? मी रोजगार निर्मितीच्या बाबतीत अतिशय चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न करेन. अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज वाटप आपल्या मराठा समाज असेल किंवा इतर बऱ्याच स्कीम आहेत, त्यामधून जर काही कुणाला तरुणांना जर आपल्याला जर व्यवसाय करायचा असेल, लघु उद्योग असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आता सरकार आपले अतिशय चांगल्या प्रकारे योजना राबवत आहे, त्यामध्ये सुद्धा मी प्रयत्न करून जर तरुणांना जर हे करायचं काम जर चांगली करायची इच्छा असेल तर उद्योगधंद्यांना मदत करेन. तसेच आपल्या भागामध्ये रोजगारासाठी चांगल्या प्रकारे भैयाच्या माध्यमातून काही उपाययोजना करता येतील का, तो सुद्धा मी प्रयत्न करेन. निवडून आल्यानंतर आपण या पंचायत समिती गणातील तुमचा मतदारसंघ आहे त्यासाठी किती वेळ देणार आहात आणि जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी काय उपाययोजना करणार आहात? मी 24 तास जनतेमध्ये राहणारा सामान्य कार्यकर्ता आहे. तुम्ही माझ्या कामाची तुम्हाला जर माहिती हवी असेल तर आम्ही कारव्यातील कोणी विरोधक असो किंवा पक्षाचे असतील, तुम्ही कोणालाही विचारू शकता. मी 24 तास जनतेसाठी उपलब्ध राहणारा कार्यकर्ता आहे. पाण्याच्या बाबतीत असो, स्वतः मी कॅनलवर जाऊन स्वतः गावाला पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करत असतो. मी 24 तास कोणाचाही फोन कधीही रात्री अपरात्री करू, कोणाला कोणती अडचण असो मी उचलत नाही, असं कधीच होत नाही. त्यामुळे मी इथून मागचा तुम्ही पंचायत समितीचे उमेदवार आणि येणाऱ्या 5 वर्षांमधील पंचायत समितीचा उमेदवार यात तुम्हाला जमीन आसमानचा फरक दिसेल. हे तुम्हाला पुढच्या 5 वर्षानंतर लक्षात येईल. मी 7च्या 7 गावांना चांगल्या प्रकारे संपर्क ठेवून त्या गावातील
सरपंच असतील किंवा आपल्या बरोबरीनं राहणारे सर्व सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती असतील त्या सर्वांशी मी 10 ते 15 दिवसाला प्रत्येक गावामध्ये गाव भेट घेऊन काय त्यांच्या गावातील समस्या असतील त्याच्यावर सुद्धा उपाययोजना करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. एक वेळ मला संधी दिली तर त्या संधीचं मी नक्की सोनं करून दाखवेन एवढं मी बोलतो. आपल्या खानापूर तालुक्यामध्ये बरेचसे शेतकरी वर्ग असा आहे जो द्राक्ष बागायत करतो आणि द्राक्ष बाग म्हटलं तर वर्षभर त्याला राबायला लागते आणि ज्या वेळेस ते पीक तयार होते द्राक्ष बागेचं त्यावेळेस असं आमच्या निदर्शनात येते की बाहेरून काही व्यापारी साकड्या करून येतात आणि व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना गंडा घालतात, काहीतरी लालच दाखवणार आणि परत त्यांचा माल घेऊन जाणार आणि तो माल परत त्या शेतकऱ्यांना मनस्वी ताप होतो, बऱ्याचशाच पोलीस कंप्लेंट करायला लागतात त्याच्या विरुद्ध. तर तुम्ही त्यापासून शेतकऱ्याची सुटका व्हावी आणि त्याच्या राबणुकीचा त्यांना पूर्ण मोबदला मिळावा यासाठी काय उपाययोजना करा? मी पहिल्यांदा शेतकऱ्यांना विनंती करेन की या वर्षी जर तुम्ही बघितलं तर द्राक्ष शेती पूर्ण अडचणीत आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यात अवकाळी पाऊस झाला मे महिन्यात, त्यामुळे द्राक्षांना फळ अतिशय कमी आलेलं आहे. मुळात जिथे 5,000 पेटी निघायला पाहिजे तिथं 1,000, 1,500, 2,000 पेटीच्या वर काही कुणाचं उत्पादन निघलेलं नाही. मी सुद्धा स्वतः शेतकरी असून मला त्यामधील माझं स्वतःचं औषध दुकान आहे, मला शेतकऱ्याच्या वेदना पूर्ण माहीत आहेत. तरी शेतकऱ्यांनी ह्या वर्षी द्राक्ष देताना मुळात टेम्पो भरल्यानंतर गाडी पेमेंट काटा पेमेंट घेतल्याशिवाय शेतकऱ्यांनी माल देऊ नये. मग कोण कितीही जवळच असो, एकदा रानातून माल घेऊन गेली की व्यापारी वर्ग हा इथून गड्डा घालून दुसऱ्या भागात जाऊन दुसरीकडे दुसरं नाव सांगून गड्डा घालायचा प्रयत्न करत असतात. द्राक्ष शेती जर टिकवायची असेल तर आपल्याला द्राक्ष शेतीवर अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे. शेतकऱ्यांना विमा पद्धत असेल किंवा आज जर निसर्ग खूप पाऊस चाललेला आहे, अतिशय विचित्र परिस्थिती होत आहे, द्राक्ष शेती संकटात आलेली आहे, त्यासाठी सुद्धा माझ्या वतीने जर काही प्रामाणिक प्रयत्न करता तर मी त्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेन. आपण महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी काय ठोस अशी उपाययोजना राबवणार आहात? महिलांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर महिलांचं बचत गटाच्या माध्यमातून त्यांना नवनवीन उद्योगधंदे उभा करावेत यासाठी मी मार्गदर्शन करेन. महिलांच्या बाबतीत बचत गट अतिशय चांगल्या सक्षम प्रकारे सरकार सुद्धा त्या गोष्टीसाठी पाठपुरावा करून आज मी ग्रामपंचायत सदस्य आहे. प्रत्येक मिटिंगला आमचा महिलांच्या बचत गटाचा, शेळीपालनाचं बरेच असे प्रकल्प आज सरकार चांगल्या प्रकारे राबवत आहे. तो मी सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तसेच त्यांना मार्गदर्शन करून नवीन नवीन लघुउद्योग गावामध्ये उभा राहावेत यासाठी मी साथीच्या साथी गावासाठी अतिशय चांगल्या प्रकारे प्रयत्न करेन. यापूर्वी आपण कोणकोणते सामाजिक कार्यात सहभागी झाला आहात आणि कशा पद्धतीने आपण या मतदारसंघातील अडीअडचणी प्रश्न सोडवण्यासाठी आपण उमेदवारीपूर्वी आतापर्यंत आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये कोणकोणत्या उपाययोजना राबवलेल्या आहेत? मी राजकारणात जरी असलो तरी समाजकारणात मी अतिशय चांगल्या प्रकारे काम करतो. मी सर्वच समाजकारणातील सर्व कार्यक्रमांना मी अतिशय चांगल्या प्रकारे मोलाचं माझ्याकडून जमेल असं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. आपले रक्तदान शिबिर असतील किंवा शिवजयंती असेल किंवा कोणताही सामाजिक कार्यक्रम असेल, आंबेडकर साहेबांची जयंती असेल, मी सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये मी सर्व समभाव बांधून चालणारा कार्यकर्ता आहे. मी कोणत्याही जातीचा किंवा ह्याचा तेढ निर्माण समाजात असं माझ्याकडनं कोणतेही कधीही गैरवर्तणुकीचं लक्षण माझ्याकडे नसतं. मी सर्व समाजसोबत घेऊन काम करणारा 18 पगड जातींच्या बरोबर मी काम करणारा व्यक्ती आहे. मी सर्व समाजासाठी वेळ देण्याचा प्रयत्न करत असतो. सामाजिक कार्यात मी अतिशय चांगल्या प्रकारे कोणतेही उपक्रम असोत, गावात दिंडीचा कार्यक्रम असो, पारायणाचा असो, मी सर्व ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असतो. आत्ताच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर सुशिक्षित तरुण वर्ग जो आहे त्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारीकडे जात आहे आणि ही बेरोजगारी असल्यामुळे काही तरुण वर्ग हे वाम मार्गाला पण लागत आहे. तर सुशिक्षित तरुण वर्गासाठी जे आता सध्या डिग्री डिप्लोमा करून सुशिक्षित झालेला आहे ज्याला सर्व्हिस मिळत नाही, या तरुण वर्गासाठी आपण विशेष करून काय राबवू? आता तुम्ही बघितलं तर ह्या 10 ते 15 वर्षामध्ये शिक्षणामध्ये अतिशय आमूलाग्र बदल झालेला आहे. त्यामुळे जास्त मुलांचं शिकण्याचं प्रमाण वाढलेलं आहे.
शिकून जर आज बघितलं तर तुम्ही शिक्षण पूर्ण करून जर एखाद्याला नोकरी नाही मिळाली तर ते वाईट मार्गाने मुलं जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तसं न करता त्यांनी मुलांनी आपल्या समाजाबरोबर जर मराठी माणूस म्हणून जर बोलायचं म्हटलं तर आपल्या समाजाने बदल केला पाहिजे. आज आपण जर बघितलं तर मुस्लिम समाजातील मुलं असतील, बघा तुम्ही केळाचा स्टॉल जरी असला तर त्यांचा प्रत्येक धंद्यामध्ये ते कोणाच्या हाताखाली नोकरी करत नाहीत, कोणाची चाकरी, प्रत्येक जण ते ते कोणत्याही कामाला लाजत नाहीत. आपल्यात अडचण एक झालेली आहे की मी शिकलोय, मी हे कसं करू, मी ते कसं करू, हे न करता प्रत्येकाने उद्योगधंद्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करावं. कोणतीही लाज बाळगू नये. कोणताही लहान धंदा कधी आयुष्यात मोठा धंदा होऊ शकतो हे उद्देश ठेवून प्रत्येकाने तसे वागावे. आज आपल्यासोबत जे मुलाखत झालेल्या आहे, महत्वपूर्ण माहिती आपल्याकडनं मिळाली, आपला उद्देश मिळालेला आहे. शेवटचा एक दोन प्रश्न आहेत. आपण मतदारसंघामध्ये निवडून आल्यानंतर जनतेसाठी किती वेळ देणार आहात आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी काय उपाययोजना करणार? मी निवडून आल्यानंतर जनतेसाठी दिवसातील कमीत कमी 10 ते 12 तास वेळ देण्याचा मी प्रयत्न करेन. आणि कोणतीही अडचण असू द्या, मी आता प्रत्येक गावात जात असताना प्रत्येक कार्यकर्ते असेल त्यांचा माझ्याकडे मोबाईल नंबर घेऊन मी त्यांच्याशी कमी 5 वर्ष कनेक्ट राहण्याचा मी अतिशय चांगल्या प्रकारे काम करेन. मी प्रत्येकाला भेटताना एकच सांगतोय, तुम्ही माझ्या गावामध्ये चौकशी करून माझ्या कामाची पद्धत विचारा. मी ह्याच्या मागे जे पंचायत समिती सदस्य झाले असतील किंवा त्यांच्यासारखं न वागता मी तुमच्याशी 5 वर्ष इमानदारीने आणि प्रामाणिकपणे तुमच्या अडचणीला, कुठे रस्त्याची कामे असतील, कुठं काही अडचणी असतील त्या ठिकाणी मी लाईटच्या कामाच्या संदर्भात, तहसीलदार कार्यालयात असेल, कुणाची किरकोळ कामं असतील त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुमच्या बरोबरीनं राहीन. मी कोणत्याही कामाचा एखाद्या जर मी फॉलोअप घ्यायचं म्हटलं तर त्या पुढच्या व्यक्तीचं काम पूर्ण होस तर मी कधीही न थांबणारा कार्यकर्ता आहे. मी चांगल्या प्रकारे काम करेन एवढंच मी बोलतो. धन्यवाद. आज आपण पंचायत समितीच्या आसनकासाठी उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केलेले आहे आणि आपली मुलाखत आपण दिली. त्यामध्ये आपण विचारलेल्या सर्व प्रश्नांना स्पष्टपणे उत्तर दिलेली आहेत आणि दिलखुलास गप्पा केल्या आहेत. आपणास भावी वाटचाली शुभेच्छा आहेत आणि जनतेच्या कामात असंच तुम्ही अखंडित अग्रेसर राहाल एवढीच आम्ही आमच्या चॅनलच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी